नमस्कार मंडळी. टेन्शनच्या पुरात अडकलेल्या तुम्हा सर्वांना हास्याच्या होडीत बसवून सुखरूप बाहेर काढण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राच्या मातीतल्या एक से बढ़कर एक अशा सगळ्या हास्य रथी महारथींचं. या रथी महारथींच्या विरोधांना कडक दाद देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खटाळ आणि मिश्किल प्रसाद ओक, बोल्ड अँड ब्युटिफुल सई तावणकर. आणि आजही आजच्या आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत आपले सरपंच, आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले. विरोधाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंदादा अनासपुरे. तुम्हा दोघांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. या स्पर्धेत सहभागी होणारे सगळे स्पर्धक देखील आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तर मंडळी, कालच्या भागात सुरू झालेला रथी महारथींचा हा हास्य संग्राम आज देखील हा मंच दणाणून सोडणार आहे. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, सचिन गावडे आपल्या मम्मीचा मेसेज घेऊन पप्पांच्या ऑफिस मध्ये गेलाय. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. अगं शालू, धोका दे गो मैना. अगं शालू, धोका दे गो मैना. शालू, धोका दे गो मैना. उघडी नाही आणली दुसरीचा मैना. उघडी नाही आणली दुसरीचा मैना. शालू, धोका दे गो मैना. शालू, धोका दे गो मैना. आली मैना, उघडी आणतो मासी, बोल गो मैना आणतो. अरे काय चाललंय तुमचं? कुठे काय, तुमची एंट्री लेट होती ना, म्हटलं तोपर्यंत माझी सिग्नेचर ट्यून आहे, म्हटलं वाजवावी. वाजवलीत? सिग्नेचर ट्यून वाजवून झाली? हो हो, वाजवली. काय समजली? जरा आता स्किट वाजवण्याकडे लक्ष द्या. स्किट जर नीट वाजवलं नाहीत ना तर पुन्हा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लागेल, कळलंय ना? ते खरं आहे. नाही असं नाही, असं नाही. काय पी.एन. सन्स डेव्हलपर्सचे पेपर्स तुम्हाला फाईल करायला सांगितलं, ते या फाईल मध्ये फाईल केलेत? ते काय वेळ लागतोय का त्याला? ते काय लगेच करून देईन तुम्हाला. पगार कसला घेता मग मोरे तुम्ही? शालूचा नाच करण्याचा? पेपर फाईल करा पहिल्यांदा. हे घ्या. शालू शालू सारखं काय काढता बाई? किती वेळ लागतोय? फाईल करा पेपर आधी. नमस्कार. माझा बापूस कुठे आहे? कोण बापूस? बापूस कोण? अरे माझा बापूस. अरे तुझा बापूस मला कसं माहिती असणार? कोण आहे तो? यो बघ माझा बापूस. अरे बापूस, घरी चल लवकर, आसनी बोलवलाय. ते पापड लाटायचा आहे ना? काय एक मिनिट मॅडम, सगळे पेपर लावलेले आहेत, मी जरा घरी जाऊन येतो. काय समजले मोरे? तुम्ही आत्ता कसे काय घरी जाऊ शकता? कसं म्हणजे रिक्षाने जाईन मी. रिक्षा मिळेल ह्या टायमाला. काय समजली? रिक्षानी नाही. तुम्ही आता ऑफिस मध्ये, ऑफिसची वेळ आहे, रजा न टाकता तुम्ही घरी कसे काय जाऊ शकता मोरे? बापूस, ही बाई तुझ्यावर कशाला ओरडते? नाही नाही, ओरडत नाही, वासडीचा आवाजच तसा. टेन्शन आहे ना घराचा. घराचा? अरे घुशी मिळत नाही ना अजून बिल्डिंगचे. टेन्शन आहे तिला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुमच्या हाताखाली ती काम करणारी, बेडकासारखी ओरडणारी हीच बाई का ती? बापूस बापूस, एकदा ओरड ना जरा. हा बेडूक कसा सॉरी बोलताना मला बघायचा आहे. मोरे, तुमचा मुलगा बेडूक म्हणताय मला? बेडूक नाव ठेवलं तुम्ही माझं? बेडूक? मग त्यात काय एवढा बेडूक? काय? अरे तुला बापूस काय काय बोलतं ना, हे सगळं आम्हाला घरी येऊन सांगते तो. तुला कसं झापतंय आणि तू अच्छा 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 करून सॉरी बोलते ना, हे सगळं सांगते आम्हाला. मोरे काय काय फालतूगिरी आहे ही सगळी तुमची? मॅडम जरा तिकडे. काय तिकडे या? काय मी माझ्या घरात काय सांगितलं माहिती आहे काय? मी ह्या ऑफिसमध्ये ना, ह्या कंपनीचा टॉपचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करता म्हणून. मी तुमच्या हाताखाली काम करते. तुम्ही बॉस आहात.
किस खुशी में मोरे, किस खुशी में? खुशी कसली आग लागली खुशी हो. घरात पण मला कोणी किंमत देत नाही हो. जाम वांद झालेलं आहे. तुम्हाला सांगतो आंघोलीचं पाणी सुद्धा मला स्वतःला गरम करून घ्यावं लागतं हो. त्याच्यामुळं मी घरात ना मी बॉस आहे असं सांगितलं माहितीये. त्याच्यामुळे माझं लोक ऐकतात. झाडू मारायला लावतात मला. झाडू काय समजली हो आता म्हणा. आणि मी घरात बोललो माझ्या हाताखाली 4-5 माणसं आहेत. मला तुम्ही झाडू मारायला लावता मोरे, तुम्हाला घरात झाडू मारायला लागू नये म्हणून तुम्ही असं सांगितलं एका मोठ्या कंपनीमध्ये मी बॉस आहे. तुम्हाला बोललो ना मला घरात अजिबात किंमत नाही. ज्या वांद झालेलं आहे तुम्हाला सांगतो. काय आहे कधी ना दमून मागून घरी यावं ना तर जेवायला पण नीट देत नाही हो. अशी कोपऱ्यात झोपलेली असती. मला सांगते इथं ठेवलेलं आहे तर गिर हवं. त्याच्यामुळे मी तुमचं किस्से सांगतो का नाही. हा त्याच्यामुळे तिला वाटतं माझा नवरा करतो तो नाही. मग मला ती जेवायला वाढते. मॅडम तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला किस्से सांगा की तुम्ही ह्या कंपनीचं बॉस आहो आणि ह्या माणसाला मी अशी झापते म्हणून. मोरे मी ह्या कंपनीची बॉसच आणि झाडतेस तुम्हाला कायम. पण हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा. काय नवऱ्याला छंगे, नवऱ्याला सांगा. नवरा नाहीये मला. मग तो करानी मग त्याला सांगा. मग बघा केवढा फरक पडेल का. फालतूगिरी नकोय अजिबात नाही. तुम्हाला लाज कसं वाटत देऊ सगळं बोलायला. बापूस तुझ्या हाताखाली काम करते ना. हाताखाली काम करते ना. ही तुझी लाज करते. आता माझ्या समोर हिला शिक्षाच दे. हिला ना बाथरूम मध्ये ना कोंडूनच ठेव. अरे ह्याला पहिलं ती बाथरूम मध्ये कोंडायला हवंय. नाही याची आहेस ह्याला बाथरूम मध्ये कोंडून ठेव. बरं असंच पाहिजे. ह्याला बाथरूम मध्ये कोंडायलाच हवं. हो झालं ह्यालाच काय मला पण कोंडून ठेवते. काय आहे 3-4 तास तरी कोंडून ठेवते. हा जरा गणितात कच्चा आहे ना त्याच्यामुळे गणित येत नाही म्हणून याला कोंडून ठेवते. पण तुमचं गणित फार उत्तम आहे. आता मी कंपनीचा बॉस आहे असं सांगितलं ना तुम्ही. थांबा जरा. नाव काय रे तुझं? माझं सचिन गावडे. सचिन का? हा बाप आहे ना तुझा प्रभाकर मोरे? आमा गावडे आणि मोरे बापले कसे काय असू शकतात? कसे म्हणजे तो आमच्यात आणि निर्मात्यांमधला करार आहे. कळले की आम्ही थोडं राजबिंडा या समीर चौगुले सारखं आणि प्रसाद खांडे सारखं. हे दोघं राजबिंडे आहेत. तुम्ही बाजूला बसलात की दिसतात राजबिंडा. काय म्हणून ना आम्ही त्या निर्मात्यांना बोललो आमच्या कॅरेक्टरची नावं तुम्ही बदलू नका. त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात का नाही. काय समजली. बघितला माझा बापूस केवढा हुशार आहे म्हणून एवढा मोठ्या कंपनीचा हा मालक आहे. बापूस हिला आवड पण माहित नाही म्हणून सांगतो हिला कंपनीत बाहेर काढून टाक. नाही तसं नाही. म्हणजे काय ते माझ्या हाताखाली जरी काम करत असली ना तरी मी तिला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे. काय समजलं. कसं आहे पीडित महिला आहे ना ती. त्याच्यामुळे तिला आपण पिडायचं नाही. टेन्शन केवढं आहे. हा अजून बिल्डिंगची वशी मिळालेली नाही आहे. आणि काय आहे बाई जरी सरबरीत असली ना तरी गरीब आहे का नाही. मी आणि गरीब. मला वाटलं मी आणि सरबरीत म्हणा. मोरे बस पाया पडतो याच्या समोर काही बोलू नका. व घरात पण इज्जत द्यायचं नाही तर मला प्लीज. घरात नाही इथे पण इज्जत काही राहणार नाहीये तुमची. कळलं की नाही. इथे पण काही इज्जत राहणार नाहीये. बॉस आहात ना तुम्ही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपल्याकडे 100 फ्लॅट्स आहेत. ते आपल्याला 80 लाख रुपयांनी विकायचे. 6% आपण त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट देणार आहोत. आपल्याला नेट प्रॉफिट किती होणार आहे जरा दाखवा फळ्यावर मला. मी दाखवू सगळं. हो मग बॉस आहात ना कंपनीचं. दाखवा फळ्यावर दाखवू सगळं. फळ्यावर दाखवा. जगात कुठे दाखवा. दाखवा चला. ठीक आहे हरकत नाही. मला काय मला सगळं माहिती आहे का. मी म्हणजे तसा हुशार पहिल्यापासून लिहा तिथे. म्हणजे 100 फ्लॅट आहेत आपलं. किती लाखाला विकायचं. 80 वाजा 80 लाख. 80 लाख. आता त्या 100 मधनं 80 लाख वाजा कसं करायचे. हा इथं पूज्य वाढवायला लागतं. एक हातचा एक पूज्य घेता इथं. बरोबर अजून एक घ्यायला लागेल. कमी पडतात नाही काय. 12 1 3 9 8 5. ओके बरं डिस्काउंट किती आहे. 6%. 6% ना. 6% गुणिले 6. गुणिले 6 वरचा एक हिरो घेतला ह्याच्यात काय 1/12 दिसत नाही ना. 6 नाही ते शून्याला कोण किंमत देत नाही हल्ली माहिती तुला. हा काय तुला काय कळतं याच्यातलं. बरं गुन्हे 6 60 बरोबर आहे. म्हणजे जवळ 55 करोड 347 लाख. एवढं नेट प्रॉफिट होईल. 55 करोड 347 लाख एवढं प्रॉफिट आपल्या कंपनी. एवढं प्रॉफिट आहे 55 करोड. एवढं प्रॉफिट होऊ शकतं मोरे. काय सांगता तुम्ही. काय रे बापू तू केवढा हुशार माणूस आहेस रे. मी आवड्या आकडे काढलंस. आवडा. अरे मला साधा 1 ते 10 आकडे काढता पण येत नाही आणि तू आवडे आकडे काढलेस. अरे ते सगळे आवरे आकडे आहेत ना ते चुकरे आहेत. चुकले ते सगळे. हे असं बापूस तुमच्या हाताखाली काम करते ना ही तुमची चूक करते.
तुमची चूक काढते. हिला ना प्रभाकर अँड सन्स कंपनीमधून ना काढूनच टाकला पाहिजे. प्रभाकरन सन्स नाही, परांजपे अँड सन्स. परांजपे. कोण परांजपे? मी परांजपे असेल ना मग. अरे आहेच मी. माझ्या बापाची कंपनी आहे, ती मी चालवते, कळलं? बापाची कंपनी? माझ्या. तुझ्या? हो. बापाची? हो. बापूस जाम डेंजर बाई दिसते आई. हिचा ना आपल्या कंपनीला डोला आहे. बोला. आखे है फोडून टाकेन ते आखे. बापूस डोला उघड. का रे? आणि ना कंपनीत बाहेर काढ. तसं पण आहे ना, ही कंपनीच्या नावाला बट्टा आहे, बट्टा. मी बट्टा आहे कंपनीच्या नावाला? मी माझ्याच कंपनीच्या? बट्टाने तर काय, त्या दिवशी कसं नट्टा फट्टा करून कंपनीच्या पार्टीला आच्ची 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 करून नाचत होती. हे असं नाचत होते मी? आच्ची 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 नाचत होते मी तिथे? कच्ची कच्ची माहिती तुला नाचत होती तू? तुला हे माहित नाही? तुला हे माहित नाही? तू त्याची दारू पिऊन माझ्या बापाच्या अंगावर ओकलीस, हे पण विसरलीस? मोरे, तुम्ही कुठली बिलं माझ्या नावावर फाडलेत? काय काय सांगितलं तुम्ही तुमच्या मुलाला? तुम्ही ना दोघं जण बाहेर जा. मोरे प्लीज प्लीज बाहेर जा. तुम्ही निघायत ना, आत्ताच्या आत्ता निघायत ना. काय निघा? धमकी कोणाला देता हो? मला धमकी देता हो तुम्ही? दिली हा कंपनी, दिली कंपनी तुला. आपल्याला काय कमी आहे? कमी आहे? अरे अशा 4-5 कंपन्या काढीन, देऊन टाकीन, वाटून टाकीन सगळ्यांना. काय समजले? बघितला माझा बापूस केवढा दिलदार आहे. नाही अरे असाच मागच्या वर्षी एकाला अशा फालतू माणसाला अशीच एक कंपनी देऊन टाकली. अरे पण बापूस असाच दरवर्षी प्रत्येकाला कंपनी वाटत गेलास, मग अशी फालतू माणसं सोकावतील. कुणाला फालतू म्हणतो रे? आज तुझा बाप आहे ना, तो कर्मचारी आहे या कंपनीत, कळलं? बापूस कर्मचारी म्हणजे? कर्मचारी म्हणजे मालक. म्हणजे ज्याच्या हाताखाली कर्म करण्यासाठी 4 माणसं असतात ना, त्याला कर्मचारी म्हणतात. का काय बापूस मला पण कर्मचारीच बनायचं आहे. करेक्ट आहे, तुझी तीच लायकी आहे. तुम्ही निघा दोघांनी इथेपर्यंत. हा निघतो काय घाबरत नाही. निघा मग पहिल्यांदा. ह्या कंपनी तुम्हाला मस्त झाला परफॉर्मन्स. आणि नेहमीप्रमाणे तुमचं शालू गाणं 1 नंबर. जोरदार टाळ्या. विचारूया ही धमाल आपल्या दर्दी हास्यरसिकांना कशी वाटली आहे. प्रसादा. सचिन, तुझं स्वागत आहे या मंचावरती. प्रभाकर, तुझं पुन्हा आज एक दुसरं रूप बघायला मिळालं. कालची लंबोदरी आणि आजचा हा कर्मचारी, दोन्ही रूपं वेगळी होती आणि खूप छान होती. सुहास, तुझा आवाज जितका ऐकत राहावा ना, तितका वेळ तो ऐकतच राहावासा वाटतो. इतका अप्रतिम आवाज येतो तुझा रंगमंचावरती. आणि प्रत्येक भूमिका तू खूप समरसून करतेस, समजून करतेस. ओव्हरऑल परांजपे डेव्हलपर्स असल्यामुळे तू ते स्किट उत्तम डेव्हलप केलंस. तू त्याला लागलेली घरघर जी होती ती संपवलीस प्रभाकर. आणि सचिन, तुला स्किट करण्याचा ओसी वेळेत मिळाला म्हणून आज आम्ही तुला इथे बघतोय. जिंदादिल परफॉर्मन्स होता. त्यामुळे तुमच्यासाठी भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर. दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी, दोस्त हो मैफिल आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमचे, नुसती जिंदा दिली हवी. आय हाय आय हाय, जिंदा दिली हवी. वा 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 वा. सई. एवढं छान बोलल्यानंतर मी जे काही बोलेन ते छपरीच वाटेल, पण तरीही बोलते. वेलकम आणि तुमचं खूप स्वागत आहे. प्रभाकरदा, तुमची दोन्ही रूपं खूप आवडली आणि दोन्ही रूपं पुन्हा बघायला खूप आवडतील. सुहास, आय लव्ह यू. यू नो दॅट. तू कायमच या मंचाला येऊन 4 छान लावतेस, आज पण लावलेस. थँक्यू. आणि मी खूप उत्सुक आहे तुमचे पुढचे परफॉर्मन्सेस बघायला. कीप इट अप. सरपंच, तुम्हाला कसा वाटलाय हा भन्नाट परफॉर्मन्स? मस्तच. प्रभाकर, तुमची शालू ही सिग्नेचर ट्यून आज दिसून आली. धमाल आली. आणि सचिन, म्हणजे तुमचा एवढा उत्साह, ऊर्जा खरंच ओसंडून वाहतो. म्हणजे धमाल एक्सप्रेशन. सुहास, मी तर तुला एवढ्या वेगवेगळ्या भूमिकात पाहिलं आहे. तिथं तुझी निगेटिव्ह हे पण पाहिली इमेज, मी कॉमेडी पाहिलेली आहेच आता नेहमीच, आणि आधी मी तुझी बरीच स्किट पाहिलेली आहेत. तर त्यामुळे त्यात तू एवढी बॉस म्हणून धमाल उडवून दिलीस. तिघांचं कॉम्बिनेशन सुपर्ब, एकदम मस्त. वा वा वा. थँक्यू सो मच तिघांनाही. धन्यवाद. मंडळी, आता
हास्य जत्रेत तुम्हाला बघायला मिळणार आहे 2 विशेष कलावंतांची मुलाखत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅडनेसच्या लाटेवर स्वार होत 85ची सुनामी आणणाऱ्या जोडीचं, अर्थात विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांचं. नमस्कार मंडळी, हे तुमचं लाडकं रेडिओ स्टेशन आणि मी आहे तुमच्या हृदयात कायमच घर करून बसलेली तुमची लाडकी आरजे विशू चुलबुली. विशू 97.2 रेडिओ वांगर्स हाट. किती उष्ण. सो भाई लोग पटालो कैसे हो? मजामा? ताई माई अक्का वंस खाल्ली का पावसाळ्याची कणस? सो आज है बारिश, एक है गुजारिश, चलो बातें करते हैं थोड़ी सी नॉटी और थोड़ी सी चाइल्डिश. तर मंडळी, आज आपल्याला भेटायला कोण येणार आहे? कोण येणार आहे? गेस हू. आज येणार आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले दोन हास्यवीर. हा पण त्याआधी महाराष्ट्राची हास्य जत्रेचे टायटल सॉन्ग. हॅलो, समीर चौगुले. सो नाही, महाराष्ट्राची हास्य जत्रा ते प्रमोशन करायचं ना. अच्छा ओके. या. सर, अरुणजी कदम कुठे आहेत? नाही, अरुण कदम येणार होता, पण आयत्या वेळेला त्याला ती महाबळेश्वरची सुपारी आली, त्यामुळे रांगातच गेला तो तिकडे. एक मिनिट, असं नाही होत. अरुण कदम येत नाही, ते नाही येणार. ओ गॉड, असं कसं झालंय? नाही, असं नाही चालणार. ऍक्च्युली त्यांच्या नावावर हा शो विकला गेलाय सर, असं नाही चालणार. एक मिनिट. नाही, एवढं काही नाही. मी आय कॅन मॅनेज. मी आहे. त्याचं एवढं काय एवढं एक मिनिट थांबा, तुम्ही ना काय ठरवू. नो, ऐसा नहीं होता है भाई यार, ऐसा नहीं होता है. मी पण त्या लेवलचा आहे म्हणून म्हटलं माझी. हॅलो सर, नाही ते अरुण कदम आज येत नाही आहेत, तर त्याबद्दल अच्छा ओके. नाही, ऍक्च्युली ते दुसरे आले आहेत. नाव काय? समीर चौगुले. हा, समीर सर. हे त्यांचं नाव सांगताना पंबल टाकतात सर. ते काय लाईव्ह करणार सर? रेग्युलर नाही करत. एक मिनिट सर, समीर चौगुले कोणीतरी आहेत. समीर चौगुले नाही पण सर, अरुण सर नाहीये तर. अच्छा ओके. इज इट सो रिअली? ओके फाईन. ठीक आहे. मी करते मॅनेज. ओके सर. या ओके या ओके. हां ओके थँक्यू सर. या बाय. ॲक्च्युली समीरजी प्लीज बसा ना. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे समीरजी, अरुण कदम आहेत ना, या शोचा USP आहेत. हो, आमचा शोचा पण तोच प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. एक मिनिट, मला तसं नाही म्हणायचंय. अरुण कदम या शोचा चार्म आहे, ब्युटी आहे. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम नाही, हा तर गुन्हा आहे. प्लीज तुम्ही मस्करी करू नका. आय मीन इट. मी बघा, माझ्या सकट ना त्यांचे अनेक फॅन्स आहेत. प्लीज त्यांचा अपमान. मायसेल्फ इज अ फॅन ऑफ हिम. हा, मग त्याच्याशी वागत असं, बोलत असं. सी अरुण, एक सांगते तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे समीरजी. काय झालं? नाही, अरुण कदम. तर प्रॉब्लेम असा आहे की अरुण कदम या शोचा USP आहे. ते नाहीये तसं लोकांना जर आता कळलं तर फारच पंचायत होईल आमची. तर आपण काय करूया, आपण इंटरव्ह्यूला सुरू करूया. म्हणजे इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. पण समीर चौगुले म्हणून तुम्हीच बोलायचंय आणि अरुण कदम म्हणून पण तुम्हीच बोलायचं. ओके. मला नाही कळलं. म्हणजे समीर चौगुले म्हणून तुम्ही तुमच्या आवाजात बोलायचं. राईट. आणि अरुण कदम म्हणून पण अरुणजींच्या आवाजात तुम्हाला बोलावं लागेल. दिस इज नॉट हे म्हणजे मी त्यासाठी इथे आलेलो नाही. पण एका लेवलचे आम्ही आहोत. आय एम नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट. आणि त्याची मिमिक्री करावी एवढा तो अरुण कदम काही मोठा नाहीये आणि मी तेवढा लहान पण नाहीये. कळलं ना? दिस इज नॉट, आय एम नॉट आयरा गैरा. लास्ट मंथ मी US मध्ये होतो. या आय नो, आय हॅव सीन युअर फोटोग्राफ्स. ते दहीसर पुलावरचे ना? हॅलो व्हॉट? दॅट इज नॉट दहीसर पूल. मग गोल्डन गेट आहे ते. घेतलं तुम्हाला आतमध्ये? जळतात लोक तिकडे ना, ती असे फोटो लावतात तिकडे. गोल्डन गेट मध्ये घेतला आतमध्ये? एक मिनिट, हे असं करू नका. आता माझ्या नावाने मेम्स सुद्धा निघालेले आहेत. म्हणजे मी लोकप्रिय आहे. कळलं ना? मला नाही जमणार ते अरुण कदम मिदमच्या आवाज मी नाही करतात. एक मिनिट सर, एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन. ऍक्च्युली ही आयडिया माझी नाही सर, चॅनल हेडची आहे सर. चॅनल हेडची? हा, तुमच्या चॅनल हेडची. आमच्या चॅनल हेडची? त्यांनी सांगितलं जर की समीर चौगुलेनं सांगा अरुणजींचा आवाज काढायला. त्यांना नाही जमलं तर आम्हाला फोन करायला सांगा. बघा तुम्ही बोलून घ्या. इफ यू वॉन्ट. आय एम अ कोऑपरेटिव्ह पर्सन. म्हणजे तसा काय प्रॉब्लेम नाही. चॅनल अडचणीत आहे, मी करणार. यू आर देअर. पण हे आय हॅव नॉट. हे म्हणजे मी आवाज नाही काढू शकत अरुण कदमचा, मला नाही येत. सर ऍक्च्युली ते सर म्हणाले की
म्हणजे तुम्हाला सगळे आवाज जमतात काढायला. मग डोरबेलचा आवाज अप्रतिम काढता, सनई वादन, बासरी. हा आता नको काढू ते, एक मिनिट. तर ते सगळे आवाज तुम्ही इतके अप्रतिम काढता, तर अरुणजींचा आवाज तुम्हाला काढायला जमेल असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की यू आर मल्टी टॅलेंटेड स्टार. डिड ही रिअली माझ्याबद्दल? या ऍक्च्युली ते म्हणाले असं. ठीक आहे, ओके, फाईन फाईन. तर तुम्ही काढाल ओके. हा म्हणजे पण मला हे पटत नाही ऍक्च्युली. अरुण कदमचा आवाज मला हे सर ऍक्च्युली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज हॅव अ वर्ड विथ हिम. हे मी बोललो, मगाशीच बोललो मी. ओके ओके. तर आपण लाईव्ह वर आहोत. ओके 5 4 3 2 1. नमस्कार मंडळी, तुम्ही आहात तुमचं लाडकं रेडिओ चॅनल आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची चुलबुली विशू. MJ रेडिओ वांगीच. ओ किती उष्ण. तर मंडळी आपल्या बरोबर आहे तुमचे सगळ्यांचे लाडके अभिनेते हास्यवीर आधी आहेत तुमच्या समोर. समीर चौगुले. समीर चौगुले. आणि ज्याच्यासाठी तुम्ही आतुर आहात, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही पेचीस झालेला आहात, ते तुम्ही सगळ्यांचे लाडके अरुण कदम. बोला ना, नमस्कार करा ना. कमाल अरुणजी, कमाल. जरा तर म्हणजे थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे, तोवर तुम्ही ऐका सतार वादन. काय झाली तांत्रिक अडचण? काय झाली काय? जरा नीट आवाज काढा नाही. काय पद्धत अरे तो तसाच काढतो. एवढं नाही चालणार सर, प्लीज त्यांच्यासारखा आवाज काढा ना. व्हॉट इज दिस? ओह आय गॉट युअर प्रॉब्लेम. सर या माईक जवळ या आणि तिथे जाऊन बोला, खाली जाऊन बोला. खाली म्हणजे हा त्याच्या उंचीला लावलेला आहे? हा एवढा बुटका नाही आहे अरुण कदम. काही करता का तुम्ही? ऍक्च्युली सर वरच्या पट्टीतला आवाज आहे ना, त्याच्या पट्टीनुसार ऍडजस्ट केलेला आहे तो माईक. तर तिथे जाऊन बोला, खाली जाऊन बोला. मी का खाली जायचं? हे माईक वर घेतो ना मी. सर नाही ना, आता नाही मॅनेज करता येणार. पण इथे दिसणार नाही. प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. प्लीज खाली जा त्या माईक जवळ आणि बोला प्लीज. टॉक टू द चॅनल पर्सन प्लीज. एक मला कळलंय ते. जातो मी खाली. खाली जा माईक कशी. ऑलरेडी एकदा अरुण कदमचा आवाज काढायचा खाली जाण्यासारखे, अजून तुम्ही खाली जायला लावताय म्हणजे खूप झालंय. असं कुठलं याच्यात नसतं. मी आता खाली जाऊन हे म्हणणार आहे. प्लीज. हे काय असं हे असं आहे काय? तर मंडळी आता येत आहेत तुमचे सगळ्यांचे लाडके दादूस अरुण कदम. अरुण कदम प्लीज मला एकदा तुमच्या शैलीत सगळ्या रसिकांना नमस्कार करा प्लीज. मी अरुण कदम, मी तुमचा लाडका दादूस. थोडस सुनील शेट्टी होते, सुनील शेट्टी होते. मी तुमचा समाजसेवक मोठा नट अरुण कदम. क्या बात है. मला नक्की खात्री आपल्या प्रेक्षकांना हे प्रचंड आवडलेलं आहे. अरुणजी अजून काय बोलाल तुम्ही? प्लीज बोला ना आमच्याशी, किती संवाद साधा. माझ्या बाजूला माझे गुरु बसलेले समीर चौगुले, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार, मी समीर चौगुले. नमस्कार. माझे आता का कट केलं? काय हे काय मंच? काय मंच कशाला बोलतात? अरे मंच नाही बोलत, त्याच्या मनात माझ्याबद्दल ह्या भावना आहेत. तो मला गुरुस्थानी मानतो. अरे बापरे, तसं असेल तर आतापर्यंत ते भुरटे चोर झाले पाहिजेत ना. काय बोलता तुम्ही? तुम्ही कसले गुरुस्थानी होत? वाटेल ते बोलू नका प्लीज. नीट नीट बोला प्लीज प्लीज. तर मंडळी आता आपण प्रश्न विचारूया अरुणजी कदम यांना. अरुणजी मला सांगा, आतापर्यंतची तुमची यशस्वी कारकीर्द आहे, ते जे दैदिप्यमान यश तुम्हाला मिळालंय, त्या यशाचं रहस्य काय सगळ्या रसिकांना जाणून घ्यायचं. हाय तुम्हीच बोला. अरुणजी कसले आले दैदिप्यमान कारकीर्द? दैदिप्यमान कारकीर्द मला सांगता. माझ्या देते देते मान कचरा कुंडी बद्दल. सो इनोसन्स. माझ्या देते ते कचरा कुंडी बद्दल माझं यश आहे. मी त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, मेहनत केलेली आहे. बस करा. वा वा वा. बघा रसिको, बघा केवढा मोठा मोलाचा सल्ला दिलेला आहे आपल्याला. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीचं फळ हे मिळतच. इतका सुंदर मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आता मी परत एकदा अरुणजीने विचारते. अरुणजी, मी नाही का इकडे डबिंग आर्टिस्ट म्हणून बोलवलंय मला इकडे? मला विचार ना प्रश्न. मगापासून असा बसलोय ना, समीर चौगुलेला विचार ना. हो एक मिनिट. तर आता आपण बोलूया समीरजी यांच्याकडे. तर समीरजी, तुम्हाला आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय? छान वाटलं. आता आपण बोलूया
कारकिर्दीबद्दल विचारताय. मला कसं वाटलं एवढं छान आहे. एवढं कसं मला विचार ना, जर जास्त विचार ना. काय तुमचा प्रॉब्लेम आहे? एक मिनिट. कसं आहे बघा मंडळी, चुलबुले नॉटेत की नाही हे कुठेही स्किट करायला सुरुवात करतात. दिस इज नॉट अ स्किट. तर मंडळी मला सांगा, अरुण कदम गप ना आता गप. मंडळी मला सांगा, अरुण कदम ओ हो सी पहिल्यांदा असं होतंय 5व्या मिनिटाला फोन येत आहेत. क्या बात है अरुणजी, हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. तर आपण बघूया पहिला फोन कोणाचा येतोय. येस नमस्कार, मी नम्रता संबरा बोलते कल्याणवरून. हो नम्रता ही आमची नेहमीची कॉलर आहे ना मोठी. मला अरुण कदम यांच्याशी बोलायचं, मी त्यांची लय मोठी फॅन आहे. अरे वा, अरुण कदम जी ऐकतायत, थँक्यू बोलताय. थँक्यू बोल नाही, थँक्यू बोल. अरुण कदम सर, आपण ओळखतो एकमेकांना. आपण महाबळेश्वरला भेटलो होतो बघा. तुमचा शो होता महाबळेश्वरला आणि तिथं मी सेल्फी पण काढली होती आणि तुमची सही पण घेतली होती. आणि तुम्ही माझा नंबर मागून घेतला होता माझ्याकडे, आठवतंय का तुम्हाला? आणि तुम्ही माझा नंबर प्रकाश या नावाने सेव्ह केलाय बघा, आठवण. अरुणजी तुझं ऐकतायत नमा बोलत राहा. अरुणजी तुझं ऐकतायत. अरुणजी बोला. बोल पुढे, सगळं बाहेर काढ. एक विनंती होती मला अरुण कदमजी, मला फक्त ते तुम्ही डायलॉग विसरताना तेवढा भाग फक्त करून दाखवा ना तुमचा. टॅलेंट आहे त्याचं, डायलॉग विसरतो टॅलेंट आहे. कमीपणाची गोष्ट आहे, त्याचं सुद्धा कौतुक होतं. आम्ही इकडे घास घासतोय. हो नक्की नमा. अजून काही तुला बोलायचंय का? अजून एक विनंती आहे फक्त, तुमचा शो लय भारी येतो, हास्य जत्रा आम्ही लय बघतो, तो रोज रात्री बघतो. फक्त एक छोटीशी विनंती आहे, ती समीर चौगुले नावाची कीड लागली तुमच्या काढून टाका तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला. ती कीड लागली तेवढी कारण बाकी तुमचा शो लय भारी आम्ही बघतो. पर येस नमा एक मिनिट नम्रता, आर यू ऑनलाईन? नम्रता हो मी आहे. हा नम्रता, तुला अजून काही बोलायचंय? समीर चौगुले इथे आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे? प्लीज शांत राहा तुम्ही. व्हॉट इज हे काय चाललंय? हा काय प्रकार आहे? स्टुडिओमध्ये असं वागायचं नाही. प्लीज बिहेव युअरसेल्फ. तर आता पुढचा फोन कॉल येतोय आपल्याला. क्या बात आहे, बघूया आता कोण कॉलर आहेत ते. हॅलो नमस्कार, मी पनवेलवरून सचिन गावडे बोलतोय. ओके सचिनजी, तुम्हाला कोणाशी बोलायचंय मला सांगा. मला अरुण कदम सरांशी बोलायचं. क्या बात आहे, पुन्हा केवढे फॅन्स आहेत अरुण कदमचे. सगळे फोन अरुण कदमजी येतात. बोल सचिन बोल. आहेत का तिथे ते? हो आहेत. हे काय इथे बोला. बोला सर, मी इकडनंच पाया पडतो तुमच्या. अरे हो ना, पाया पडतो. बोल पुढे. सर बरे आहेत ना तुम्ही? हा, कसं चाललंय तुमचा? अरे बरं चाललंय माझा. तो समीर चौगुले, त्याला विचार करतोय. कोण? अरे समीर चौगुले. नमस्कार, मी समीर चौगुले बोलते. हा बोला, काय म्हणताय? बस रे पुटक्या. तुझा बाप पुटक्या. तो अरुण कदम काय कुतुब मिनार आहे? अरे ठिपका आहे माझ्या समोर, ठिपका. हे बघा असं काय बोललास तू? अरे ठिपका बोललो रे त्या अरुण कदमला. हॅलो, माझ्या देवासारख्या माणसाला काय बोललास रे? अरे खड्ड्यात गेला तर देव बघतोय, समोर ये, तुला दाखवतो. आपले कॉलर काय बोललास तू? अरे ठिपका बोललो. हॅलो असं नाही येऊ शकत तुम्ही. एक मिनिट, तुम्ही प्रोटोकॉल पाळा. एक मिनिट इकडे कुठे आला? फोनवर तर बघितलं मंडळी, म्हणजे कलेने माणूस समृद्ध होतो असं म्हणतात. परंतु इथे तर म्हणजे अरुण कदम यांच्या यशावर समीर चौगुले हे कसे जळतायत, त्यांचं यश कसं डोळ्यात खुपतंय, त्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. ओ गॉड. पण म्हणतात ना, जैसी करनी वैसी भरणी. लक्षात घ्या. क्या बात है. जसं माझ्या निवेदनात लिहिलं होतं तसंच तुम्ही इथे हास्याची पंचेसची सुनामी आणलीत. जबरदस्त परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. सई
ॲब्सल्यूट चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता हा. आणि मी या क्षणाची वाट बघत होते समीर आणि विशाखा, की मी कधी या स्टुडिओमध्ये येते आणि तुमचं स्किट बघते. आणि ते आज खूप दिवसांपासूनचं रखडलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि आता खूप छान वाटतं आहे. आज खूप छान झोप लागेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जेव्हा जेव्हा स्टेजवर येता तेव्हा तेव्हा तोडफोड करता आणि आजही केलेली आहे, त्याबद्दल खूप अभिनंदन. थँक्यू. प्रसादा, तुम्हाला दोघांना परत मी जेव्हा या मंचावरती आत्ता बघितलं, हे स्किट सुरू झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की 2-3 महिन्याची गॅप गेली आहे. पण तुमच्या आधीच्या परफॉर्मन्सचा पगडा एवढा होता की ती गॅप गेलीच नाही असं वाटत होतं. कमाल. त्याच ताकदीने तुम्ही पुन्हा एकदा हा मंच रोशन करायला तयार झालेलात आणि तीच एनर्जी, तीच स्फूर्ती, तेच लिखाण, तेच पंचेस, तीच पॅशन. सलाम. कमाल कमाल. खास तुमच्या दोघांसाठी गालिब साहेबांचा एक शेर. वा 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 वा. इरशाद. आपको देखने से हमारे चेहरे पे आती है रौनक, आपको देखने से हमारे चेहरे पे आती है रौनक, और आप समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है. क्या बात आहे. क्या बात आहे. विचारूया सरपंचांना की त्यांना हा मुलाखतीचा रंगारंग कार्यक्रम कसा वाटलाय. मकरंद दादा. म्हणजे ह्यांनी एकदा झोडणी सुरू केली की एका ठोक्यातच सगळी शेंगा झोडणी होती. समीर आणि विशाखाची जोडीच तशी, केमिस्ट्री त्यांची तशी आहे. मला त्यांचा परफॉर्मन्स बघून एक म्हणच आठवली, मोठेपणाचा हव्यास खोटा आणि नावडतीच्या जेवणात जमाल गोटा. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया. थँक्यू सो मच. आम्हाला इतकं हसवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत जरा जुन्या काळामध्ये, जिथे आपल्या राजमातांनी आपल्या मुलाला युद्धकला शिकवण्यासाठी युद्धगुरूंना पाचारण केलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत नटांनी घेतलेल्या पॉजच्या मध्ये जागा काढून करिअर घडवणारा निखिल बने, फिल्डरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कबीर सिंग फेम आपली कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आल्याला स्किट झालं असतं. ओके. नमस्कार नमस्कार नमस्कार. शेवटी तुम्हाला राहवलंच नाही ना, आला तोंड वर करून माझा अपमान करायला. असो, नमस्कार. मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम. सर, कळलं ना, लय मोठी पदवी आहे माझी. आता मी या राज्यातल्या राजपुत्राला, होय मी राजगुरू गौरव पंत मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा ना ना. कॅरेक्टर कुठलंही असू द्या, आपली ही ओळख महत्वाची आहे. मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हसू नका, मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय. अरे मी स्वतः खूप शिकलोय. ठीक आहे, आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल. बादब बा मुलायजा होशियार. गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये मोठा सीन केलेली, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी, महाराणी वनिता कबीर सिंग. खांडेकर, आता हे मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. आणि ही कुठली ललकारी आहे? गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी. अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा? फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी. बस खामोश. महापुरांचा विजय असो. महाराणींचा विजय असो. खामोश.
नाही तर संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन. क्षमा असावी मिठागर. महाराणी क्षमा असावी. या असं नसतं व्हा. त्याचा इन्शुरन्स काढलाय. हरकत नाही. आपण इन्शुरन्स काढलाय. आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हा रोल ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा. खांडेकर येईच्या पायाखाली. शे गोल्डन चान्स गेला. मी खरं सांगतोय, मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय. कुठे आहेत आपले राजकुमार? बोलवा त्यांना. राजकुमार या. राजकुमार आहे. हो. अरे आता आपत्कालीन नट आहे. कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर इथे काम करतोय. अडीच ओळ अभिनय क्षमता असणारा, तरी भल्या भल्यांची ठासणारा राजकुमार. आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी आलोय. राजकुमार हे मोरेपंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. यांना सगळं काही येतं. आई साहेब यांना सगळे येतं. हो. मला जे येतं ते सगळे येतं ना. हो. मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल का? काय? मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल. बाबा वाजव. दाखवा करून. यांना सांगा महा एपिसोड. सॉरी महाराणी. आम्ही जर आमचं फिल्टर पाडा नृत्य सादर केलं तर हे स्किट कुठच्या कुठे निघून जाईल. नाही 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 मोरेपंत, असं नका करू. मोरेपंत एक लक्षात ठेवा, आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा. हो. त्यांना घोडस्वारी तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा. जशी आपली आज्ञा महापालिका. महाराणी जशी आपली आज्ञा. राजकुमार आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का? ठीक आहे. उठा आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत. तुम्हाला तलवारबाजी येते का? कानपट फोडेन ना, कानपट फोडेन. स्वतःला आम्हाला बी मला बोलून रिस्पेक्ट दिला ना, कानपट फोडेन. एकेरी बोल मोठा. याला काय अर्थ आहे यार? मी स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट देऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल? सोपं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार, मग मी बॉल म्हणून ढाल टाकू काय? खामोश. या पॉवर प्लेचं काय करायचं? राजकुमार असं नाहीये. जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार उभारली तर? खबरदार. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर? क्षमा असावी मिठी नदी. क्षमा असावी महाराणी. मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो, त्यांना मी सांगत होतो तलवार न उचलता शिकवा त्यांना. तलवार न उचलता कसं काय शिकवणार? अभिनय न येता 2 सीझन केलेत ना. त्यात आमची काय चूक आहे? तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही तलवारबाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकवा. हो, आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना. ते बेसिक आहे, मग मी शिकवणार. जेवढं सांगितलं तेवढं करा. एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, मी सांगतो त्यांना. हे बघा युवराज, तुम्ही असे मैदानात आहात, युद्धाच्या मैदानात. तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. अयो पळा. राजकुमार इकडे या ना, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. या, तुम्ही असं युद्ध मैदानात आहात, तुम्हाला चारही बाजूने शत्रूने घेरलेला आहे. तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट दिसते. तुम्ही मला सांगा तिकडे तुम्ही चक्रव्यूह कसं भेदाल ते? हे सोपं आहे. मी ना असा भुंग्याचा आवाज करे, मग लोकांना वाटेल आईला भुंगाला भुंगाला सैरा वैरा पळायला लागतील सगळे आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन. वा 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 वा, मस्त होत. सुपर. परत नीट लक्ष द्या, माझं ऐका. तुम्ही युद्ध मैदानात आहात, तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. तुम्ही मध्ये आहात, तुम्हाला छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही कसं भेदाल?
हे परत सोपं आहे आईसाहेब, हे पकडा, सोपं आहे. इची भाई चल ना, थोड़ी जगह है ना, चौथी सीट है यार, किधर, अरे भाई यार चल ना, ये अरे यार लगता है ना किधर जा रहे हैं, अरे भाई चल ना, ये थोड़ा जगह दे. असं येईन मी बाहेर. वा वा माता वा, मस्त. मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. मला सांगा की तुम्ही असे युद्धात चारी बाजून तुम्हाला शत्रूने घेरलंय, तुम्ही एकटेच आहात, छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे, तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहात, एकटे. मोरे पंत, मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील. युद्ध आहे ते, युद्धात काही होऊ शकतं, शत्रू त्यांच्या मागे लागू शकतात, ते एकटे पडू शकतात. ते एकटेच का जातील? का जाणार नाही? अरे युद्ध आहे ते. नाही पण ते एकटे नाही जात, ते घाबरे आहेत. घाबरे आहेत? हो, रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात. मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात. आई, हा ग, आई ग, ओ ग, आहेस ना? हो. हा. आणि मध्ये मध्ये भुंग्याचा आवाज पण काढतात. आई, तो भुंग्याचा आवाज नसतो तो. वास राजकुमार, वास. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, एकटे पाडू नका. राजकुमार, राजकुमार, वा मस्त. त्यांना प्रोत्साहन कसं देऊ? कसं प्रोत्साहन देऊ त्यांना, तुम्ही सांगा मला. ठीक आहे, तुम्ही तलवारबाजी आणि चक्रव्यूह तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. आता मी तुम्हाला शिकवणार आहे गनिमी कावा. होय, संकट समय शत्रूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला मी शिकवणार आहे. त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल. दगड? हा. मी काय बोलतो ऐका ना माझं. तुम्ही जरा वेळ खाली आल का? मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे. मी? हो. मला जमेल? तुम्हाला तेवढंच जमेल. तुम्ही माइलस्टोन आहात. हो, आपल्या स्टेजवर फक्त 2 स्टोन आर्टिस्ट आहे, एक तुम्ही आणि दुसरा. असो, या बसा. मी बसू? बसा बसा. जा बाळा, जरा पाय मोकळे करून ये, जा. काही म्हणालात का तुम्ही? नाही, त्याने मला विचारलं मी काय करू. हो, बसा बसा. असं समजा की तुम्ही आहात, तुम्ही मी आहे. मी मीच आहे. आणि मला एक सांग, जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेन ना. मी गौरव मोरे का समजू स्वतःला? जा राजकुमार, तिकडे जा. ठीक आहे, आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे असं एकदम दगड या येऊ. हा, तुम्ही मर्दासारखे आहे. टेडिंग टेडिंग टक टक असं नका. खाली जा ना, मी माझा येईन. अरे पण तलवार आहे हातात, या ना. असं टेडिंग टेडिंग असं काय येऊ ना. मग येतो. ओके, येऊ. या. दगड मारेन, दगड मारेन. तुला माहित नाही मी कोण आहे, माझी ओळख माहित नाही तुला. आईच्या पण माझ्या नादाला लागू नको. वा 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 वा, राजकुमार, वा वा वा, जिंकलात तुम्ही, जिंकलात. अरे पान टपरीवरचा मावा किती वावा करताय. हे दगड खाली ठेव, दगड खाली ठेव. अरे यार, युद्धामध्ये दगड उचलत असत, तलवार असते ना. मग तू गप. माणूस मेल्याशी मतलब. मी दगडाला मारेन ना तर हियाने मारेन. वा वा, राजकुमार स्वतःची युद्धनीती स्वतःच शिकले आहेत. वा वा वा. मला युद्धात यायला लागलंय. हो, आता मला ना घोडेस्वारी शिकायची. हो नक्कीच ना. काय घोडेस्वारी शिकवा? मी? हो. कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना? का तुम्ही घोडा व्हा? मी हे बघा महाराणी, हे अति होते. मी अजिबात घोडा होणार नाहीये. राजगुरू हो ना, चल ना. अरे ऐक ना राजकुमार, अरे राजकुमार ऐक ना. अयो ना, भारी आहे. चल ए चाल ना, राऊंड मारायचं आहे. काय करतोय? काय नाही, माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आलेत म्हणून मागे करतोय. आई आई आई, मला घोडेस्वारी पण जमले. आता आपण एक काम करूया आई साहेब, आपण डबल सीट जाऊया. या डबल सीट. अरे येणं झाला का तू? डबल सीट
अरे तुम्हाला युद्धनीती शिकवण्यापेक्षा आहे ना मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहीन. कळलं काय? 1-2 मिनिटं. काय 2 मिनिटं? एकदा डबल शीट घ्या ना आईला. पिक्चर कोणी बोललं त्याला बघतो बघा. अरे थांब ना. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त परफॉर्मन्स. खूप केस असलेला कटप्पा. तू हिला जी विशेषणं दिलीस, महापूर, महानगरपालिका, मिठागर, महापर्वती, सगळी अप्रतिम होती. आणि वावाच्या आधीचं जे काय माईम ॲक्ट तू केलंस ते पण अप्रतिम. मजा आली. खूप बहारदार परफॉर्मन्स. वा 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 वा. बघूया ही युद्धनीती आपल्या हास्यरसिकांना कितपत आवडली आहे. सई? फारच आवडली आहे मला. आणि मला सगळ्यात आधी आज खूप खूप अभिनंदन करायचं आहे ते वेशभूषेसाठी. अप्रतिम कॉस्ट्युम्स आणि अप्रतिम वेशभूषा आहे. वने खूप गोड दिसतेस तू, खूप जास्त. बने मस्त यार. तू जेव्हा स्टेजवरती येतोस ना तेव्हा एक वेगळी एनर्जी तुझ्यामध्ये आहे, ती तू सगळीकडे पसरवतोस. आणि मला असे आर्टिस्ट, अशी माणसं खूप आवडतात की त्यांची एक वेगळी एनर्जी असते आणि ते सगळीकडे पसरवत असतात. सो तू त्यातला एक आहेस असं मला वाटतं. गौऱ्या, अमेझिंग. तुझ्या दाढीमध्ये तू दिसलाच नाहीस आज, दाढी आणि केसांमुळे. त्यामुळे एकदा मला तुला नीट बघू देत. छान दिसतोयस. या वेशभूषेत खूप कमाल दिसतोयस. मस्त धिंगाणा घातलात तुम्ही नेहमीप्रमाणे. जिसके लिए आंखें तरस गई थी वो सपना आज पूरा हो गया. आणि मजा येते बघ. ह्याच्यामुळे हिंदी बोलायला लागले मी. एनिवे, पण मजा आली खूप. फ्युचरमध्ये काय काय करणार आहात, या सीझनला काय काय घडणार आहे याची भयंकर उत्सुकता आहे. आणि ती उत्सुकता अशीच चढत्या क्रमाने शिघेला पोचू दे अशी अपेक्षा करते. आणि ऑल द बेस्ट. प्रसादा? मजा आली, खूप मजा आली. सगळ्यात आधी वनिता तुझं खूप अभिनंदन. तुला कबीर सिंगमध्ये पाहिलं, खूप अभिमान वाटला. जेवढा शाहीद लक्षात राहिला तेवढीच तू लक्षात राहिलीस, कारण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे आमचं. इट वॉज रिअल अ व्हेरी प्राऊड मुमेंट की आमच्याबरोबरची मुलगी इतक्या मोठ्या पडद्यावर, इतक्या मोठ्या स्टारसमोर तितक्याच ताकदीने परफॉर्म करते. आणि मला असं वाटतं की तो कॉन्फिडन्स तुला या मंचाने दिला असावा असं मला वाटतं. फार सुंदर परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणेच तगडा होता. बने तुझंही उत्तम होतं. गौऱ्या, तू अंधारातला सांताक्लॉज वाटतोयस. ओव्हरऑल खूप मजा आली. गौऱ्या, तुझ्यासाठी खास शेर. हटा दो अपने चेहरे से ये जुल्फे शहजादा है फिल्टर पाड़ा. हटा दो अपनी चेहरे से ये जुल्फे शहजादा है फिल्टर पाड़ा. अरे लय वंगाळ दिसतं बघतो अख्खा गावगाडा. जसं आपल्या जुजबी देवी म्हणालात की खरंच आम्हाला खूप उत्सुकता आहे की तुम्ही या पर्वात पुढे काय काय करताय. काहीही केलं तरी एवढं लक्षात ठेवा की अपमान सत्र मात्र सोडू नका, कारण आम्हाला त्यामध्ये फार हसायला मिळतं. थँक्यू सो मच. थँक्यू. विचारूया आपल्या दोन्ही सरपंचांना की त्यांना हा रथी महारथींचा हास्य कल्लोळ कसा वाटलाय. मकरंद दादा? जोरदारच आहे. हे रथी महारथी म्हणजे अंगाला तेल लावलेले पहिलवान आहेत, खूप अनुभवी आहेत. विनोद केसरी खूप मारलेले आहेत ह्यांनी. पण आमचे तंबूतले काही कमी नाहीत. खरे? अगदी खरे. तेल लावून उभं राहायचंय. विनोद दाखव नाही तर आखाडा सोड अशी अवस्था असणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेतही मजा येईल असा आमचा अंदाज आहे. आणि हे पहा, आम्ही जे कुस्तीगीर तयार करू ते नंतर तुमच्या ह्या मातीत आखाड्यात खेळायला येणार आहेत. खूप उत्सुकता लागून राहिली. आजचेच एपिसोड एवढे सुंदर झाले आणि आमचे आता हे नवे विनोदवीर काय कसोटी पार करणार आहेत तेही पाहण्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. दोन सुसाट व्यक्तिमत्व आपल्या सोबत जी आहेत आज, त्यांचंही खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही 4 चान लावले तिकडे येऊन आणि आम्ही वी आर व्हेरी ईगर टू होस्ट यू, टू काय म्हणूया पाहुणचार करायला आम्ही अतिशय अतिशय आतुर आहोत. सो वेलकम. आज या मंचावर खूप आपले नवीन विनोदवीर पण आलेले आहेत. तर हास्य जत्रेच्या पूर्ण टीमकडून, माझ्याकडून आणि प्रसादकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. अशी प्रार्थना करते की खूप चांगल्या कमेंट्सनी तुम्ही हुरळून जाऊ नये आणि कधी काही
एखादी स्ट्रिक्ट कमेंट आली तर त्यांनी मायूस पण होऊ नये, खचून पण जाऊ नये. तिथे जेव्हा जाल तेव्हा तुमचा 100% द्या आणि मला आय एम शुअर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण निरोप घेण्यापूर्वी मी मनापासून आभारी आहे अलकाताई आणि मकरंद दादा यांची. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या रथी महारथींच्या हास्य कल्लोळात सहभागी झालात, दोन्ही दिवस इथे आलात, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. थँक्यू सो मच.